नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक रॅम्प सॉन्ग तुम्हाला मी दाखवू इच्छितो, ते कृपया आपण बघावं. सुनोगे कुछ सुनोगे करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे सामने आया कपल मेरे अब वो है नीचे साउंड सो क्लीशे सॉरी गाड़ी चढ़ दी आप पे 17 की उम्र पैसे खूब मेरे बाप पे एक दिन में मिल गई मुझे बेल फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल प्लेइंग केरोसिन फॉन्क इन माय स्पोर्ट्स कार 4 यार मेरे साथ फाड़ दे भाई बिल्डर का बेटा है भाई इसलिए बेल मिल गई भाई बिल्डर का बेटा है अबे तो तू भी अपनी माँ अमीर मुझे क्यों आके बोल रहा है फीड पे जिसे देखो भाई ये बार बार आ रहे हैं भाई फीड पे कि भाई पोर्शे ने उड़ा दी 2 लोगों की जान ले ली 17 साल का लड़का नशे करके गाड़ी चला रहा था जस्टिस कोई इस बारे में बात नहीं कर रहा सारे बात कर रहे हैं मेरी फीड पे आके एक लाइन हमेशा बोल के चले जाते हैं कोई बात ही नहीं कर रहा है इस बारे में भाई एक काम करो ना भाई अपनी माँ को हे सॉन्ग बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलंच असेल की आज आजचा विषय आपला काय आहे. की 4-5 दिवसापूर्वी पुण्यात एका अल्पवयीन मुलाकडून एक रस्त्यात एक अपघात झाला. भरधाव गाडी चालवल्याने त्याच्याकडून अपघात झाला. त्या अपघातात एक युवती आणि एक युवक हा जागीच ठार झालेला आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं की रस्ते अपघात म्हटलं ही काही नवीन गोष्ट नाही. ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. जिथे रस्ता असतो तिथे अपघात हे होतातच. परंतु ह्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की हा अपघात झाला. प्रथमतः हा अपघात एका अल्पवयीन मुलाकडून झालेला आहे. तो कोणीतरी अग्रवाल नामक एक नामवंत व्यावसायिक होता. त्या व्यावसायिकाच्या मुलाकडून हा अपघात झालेला आहे. त्यानंतर जेव्हा त्याला अटक करण्यात आली की तो अवघ्या 15 तासात जेलमधून बेलवर सुटलेला आहे. त्यात जे 15 तास तो जेलमध्ये होता त्याला मिळालेली जी VIP ट्रीटमेंट आहे ती म्हणजे अतिशय उल्लेखनीय, त्याचा उल्लेख करण्यासारखी VIP ट्रीटमेंट आहे. त्याला पिझ्झा बर्गर वगैरे असे जे त्याचे रोजचे रुटीनचे जे पदार्थ आहेत ते त्यावेळेस त्याला दिले गेले. इतर सामान्य गुन्हेगाराला, सामान्य जनतेला पोलिसांकडून जी दबंगगिरी दाखवली जाते त्यावेळेस ही दबंगगिरी कुठे गेली होती हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला आता पडलेला आहे. बऱ्याच वेळा एखाद्या सामान्य नागरिकाकडून कुठला गुन्हा होतो तेव्हा पोलीस त्याला दबंगगिरी करून आणि पोलीस प्रशासन आणि पोलीस कायदा काय असतो याची जाणीव पोलीस त्यांना करून देत असतात. परंतु ह्या प्रकारामध्ये थोडंसं कुठेतरी विरोधाभास दिसतो आहे. पोलिसांकडून त्याला अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक इथे कुठेतरी पाणी मुरताना तर दिसत नाही ना, असं शंका सर्वसामान्य नागरिकांना येत आहे. आणि हे झाल्यानंतर जेव्हा त्या मुलाला 15 तासात बेल मिळाला, त्याने बेल मिळाल्यानंतरच लगेच तुम्हाला जे आता मी दाखवलं तसं त्याने रॅम्प सॉन्ग बनवलं आणि त्या सॉन्गमध्ये अतिशय अश्लील प्रकारच्या शिव्या त्याने दिलेल्या आहेत आणि पोलिसांची सुद्धा त्याने खिल्ली उडवलेली आहे. तर प्रश्न हा एकच पडतो की इतर सोशल मीडियावर म्हणा किंवा व्हॉट्सअपवर म्हणा एखादी छोटी मोठी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावर जसं पोलीस डिपार्टमेंट आणि सायबर डिपार्टमेंट जसं क्विक ॲक्शन घेऊन त्या व्यक्तीवर कारवाई करते, त्यावेळेस अशा प्रकारात पोलीस डिपार्टमेंट नेमकं गेलेलं कुठे आहे, पोलीस डिपार्टमेंटची त्यांनी जाहीररित्या खिल्ली उडवलेली आहे, तरी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटने अजून कुठल्याही प्रकारची त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही. जर त्यांनी अशी ॲक्शन घेतली नाही तर असे जे हरामखोर प्रकार जे आहेत, असे ज्या मोठ्या बापाच्या ज्या बिघडलेल्या ज्या अवलादी आहेत त्यांच्याकडून असे प्रकार वारंवार घडण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारांवर पोलिसांनी वेळीच आळा घातला पाहिजे व पोलिसांची जी गमावलेली विश्वासार्हता आहे ती पुन्हा मिळवली पाहिजे. बस एवढे बोलून आजच्या पुरते एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.